तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता काही राजकीय नेत्यांची देखील एंट्री झालेली आहे। कारण अंबादास दानवे यांनी काही थेट आरोप करण्याचा प्रयत्न केलाय। फलटणमधले माजी खासदार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाऊ अभिजित निंबाळकर हा इथली सगळी यंत्रणा चालवतो आणि अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतो असा घणाघाती आरोप अंबादास दानवे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावरती केलाय। आणि यासोबतच रणजित निंबाळकर यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशी एक वेगळी मागणी त्यांनी केली आहे। दानवेंनी केलेल्या या सगळ्या आरोपांवरती आता निंबाळकरांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। या प्रकरणाची चौकशी होत असताना पोलीस अधिकारी राजकीय पक्षाचे जे नेते आहेत यांच्यावर पूर्णपणे कडक कारवाई झाली पाहिजे। एखाद्या थातूर मातूर कॉन्स्टेबलला बळी देऊन होणार नाही। यातला पीआय महाडिक असतील, माजी खासदारांचे पीए असतील, मी तर म्हणेल माजी खासदारांना सुद्धा याच्यात आरोपी केलं पाहिजे। या विषयाचा दुसरं त्यांनी सांगितलं प्रांताधिकारी कार्यालयाचा, तर प्रांत अधिकारी कार्यालयाचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का? वातावरण गढूळ करण्याचे एकंदर चालले, चुकीच्या माहितीच्या आधारे ज्याच्यामध्ये कुठलेही पुरावे नाहीत, काही नाही, अशा माहितीच्या आधारे हे षडयंत्र चालले।